के प्रचार के दौरान विधायक मंदा महात्रे ने मंत्री गणेश नाइक को लेकर कहा कि उनके बीच कोई दुश्मनी नहीं है, केवल कुछ मतभेद है। कुछ लोग जानबूझकर विवाद बढ़ाने की कोशिश करते हैं। आगे उन्होंने कहा कि अगर उनके क्षेत्र में 10 से 12 टिकट दिए गए होते तो नाराजगी नहीं होती। भाजपा के घोषणा पत्र में अस्पताल समेत कई विकास कार्य शामिल है। वहीं नवी मुंबई में भाजपा का महापौर बनाने के लिए प्रयास फिलहाल जारी है। आमचं वैर नाहीच आहे। मी कधी म्हणाली माझं वैर आहे? मी कधी त्यांच्याकडे काय पैसे मागितले का, जागा मागितली की, कामं मागितली का, कुठे टक्केवारी मागितली का, माझ्या मुलांना कुठे काम द्या? आमचं वैर नाहीच आहे। वैर आहे ते राजकारणाच्या खुर्चीवरती कोणी बसावं, कोणी किती आपले नगरसेवक काढावं यासाठी चढावड असते प्रत्येक पक्षामध्ये। ती असणारच आहे आणि ती राहत राहणार आहे। त्यात काय आमचं वैर वगैरे दोघांचं काही नाही। आमचं कधी दोघांचं असं समोरासमोर कधी भांडणही झालेलं नाही। भांडण लावण्याचे काम त्यांच्या आजूबाजूला जे गिरट्या घालतात ते लावत असतात। त्यांनी समजून घ्यायचं असतं, ते मोठे आहेत माझ्यापेक्षा, ते नेते आहेत। आम्ही त्यांना नेहमीच नेते बोललेलो। तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या चॅनलने नेहमीच दाखवलेलं आहे, आम्ही त्यांना नेतेच मानलेले आहे। पण त्यांनी पण संकुचित बुद्धीचं न राहता सगळ्यांना समाविष्ट करून सर्व कार्यकर्ते हे आपलेच आहेत पक्षाचे, अशा पद्धतीने जर तिकीट वाटप झालं असतं तर आज जो हा प्रकार जो नवी मुंबई झालाय तो घडला नसता। आज सगळं पॅचअप करता करता मला 7-8 दिवस लागले। लोकांची मनधरणी करताना अनेक लोकांनी पैसे खर्च करून गेली 10 वर्ष काम करत 10 वर्षांनी निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते ना मला तिकीट मागे। आपण त्यांना काय देऊ शकतो? त्यांना सतरंजी उचलायचंच काम आपण नेहमी द्यायचं का? त्यांनाही तिकीट दिलं पाहिजे अशी माझी मनधारणा होती। एक 9-10 तिकीट दिले असता कार्यकर्ते संतुष्ट झाले असते, निवडून आले असते की नसते आले, पडले असते। पण तरी पण त्यांना कार्यकर्ता म्हणून आपण कार्यकर्त्यांच्या बरोबर जर नाही राहिलं तर 3 वेळा मी जे निवडून आले ते अशीच नाही आले। आज इथे सगळे जर बघाल तर सर्व कार्यकर्ते आहेत। हे आमचे कांजीबाई पटेल, हे तनसुख, हे मारवाडी, आमचा हिरा हा 95 पासून म्हणजे बरोबर आहे। हे सगळे कार्यकर्ते आहेत। हे कुठून मी आणलेले लोक नाही आहेत का, इथे भरून जत्रा आणलेली नाही। हे कार्यकर्ते आहेत आणि एक दिलाने इथे काम करतात। आज माझी काल सभा झाली, आज बघा केवढी गर्दी झाली। तर आम्ही सगळे एकत्रित काम करतो। नाईक साहेबांनी पण ते काम करत आहेत। काही आमचं इथे विभागामध्ये मतभेद नाही। जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महानगरपालिकेत कशा पद्धतीने लावता येईल त्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नवी मुंबई।